केस दाट आणि लांब होण्यासाठीच आपण हेअर ग्रोथ हेअर मास्क बघतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या हेअर रेमेडीज बघण्यासाठी आणि त्यामधील वेगवेगळे प्रकार, याच्यामध्ये हेअर ऑइल्स आहेत, मेहंदीचे वेगवेगळे प्रकार आहेत, हेअर मास्क आहेत, हेअर स्पा, टोनर, खूप सुंदर रेमेडीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक हेअर मास्क बघणार आहे. कमी साहित्यात बनणारा आणि एकदम इफेक्टिव्ह असा हा हेअर मास्क आहे. याच्यामध्ये कोणते साहित्य वापरलेले आहे किंवा त्याऐवजी आपण कोणते साहित्य वापरू शकतो, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात. तर यासाठी बघा लागणार आहे 2 ते 3 चमचे मेथ्या भिजवलेल्या आहेत रात्रभर, आणि ज्यावेळेस रात्रभर भिजवतो ना, त्या खूप हेल्दी होतात. त्याचं जे पाणी असतं ते ॲज अ टोनर्स म्हणून सुद्धा वापरू शकतो. आणि दुसरं घटक आहे तो म्हणजे जास्वंदाची फुलं, हिबिस्कस फ्लॉवर. आपल्या केसांसाठी हेअर ग्रोथ होण्यासाठी याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, त्यासोबत विटॅमिन्स आणि अमिनो ॲसिड असल्यामुळे केस वाढायला तर मदत होतेच. सोबत बघा, केस आपले खूप हेल्दी बाउन्सी होतात आणि सोबतच खूप छान अशी शाईन येते. मेथ्यांचं पण तेच आहे. केस गळती कमी होण्यासाठी, केस वाढण्यासाठी, स्कॅल्प हेल्दी होण्यासाठी, आणि त्यासोबतच बघा डॅन्ड्रफ असेल ना तर तो सुद्धा क्युअर होण्यासाठी मदत होते. दोनही गोष्टी आपण वाटून घेतलेल्या आहेत. थोडंसं पाणी टाकून ओबडधोबड वाटलेलं आहे, म्हणजे गाळायचं आहे आपल्याला. हे थोडंसं वस्त्रगाळ करून घ्यायचं, कारण की बघा कितीही बारीक पेस्ट केली ना तरीसुद्धा केसांमध्ये ना त्याचे छोटे छोटे कण राहतात. याच्यासाठी थोडंसं बघा कापडामधून जर हे गाळून घेतलं ना तर असं एकदम स्मूथ हेअर मास्क भेटतो आपल्याला, जसं की रेडीमेड आहे. एकदम शॅम्पू ज्या टेक्स्चरचा असतो ना, असं गुळगुळीत हेअर मास्क बनतो. आणि बघा गाळल्यानंतर खूप सुंदर आलेलं आहे. तर याच्यात बघा फुलांऐवजी तुम्ही पानं वापरा. पानांमधून सुद्धा खूप सुंदर जेल येतं. आणि त्यासोबतच मेथ्या घ्यायच्याच आहे भिजवून. याच्यामध्ये आणखीन तुम्ही ॲलोवेरा जेल फ्रेश ॲड करू शकता. त्यासोबत कलोंजी ॲड करू शकता आणि कढीपत्तासुद्धा ॲड करू शकता, कारण या सगळ्या गोष्टी केस वाढण्यासाठी मदत करतात किंवा हेल्दी स्कॅल्प आणि हेल्दी हेअर ग्रोथसाठी प्रमोट करतात. आता बघा, जे गाळून घेतलेलं आहे की नाही, याच्यामध्येच मी एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकलेली आहे आणि 1 चमचा एवढं ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. छान असं मिक्स करायचं आणि हा हेल्दी हेअर मास्क जो बनलेला आहे, तुम्ही आठवड्यातून एकदा लावा. बघा, वस्तू कमी जास्त होतील किंवा दुसऱ्या ज्या रेमेडीज आहेत ना, तुम्ही त्यासुद्धा ट्राय करा. जास्वंदीच्या फुलांच्या असतील किंवा ॲलोवेराच्या असतील, मेथ्याच्या असतील, तुम्ही कोणतीही लावा. पण केस धुण्या अगोदर फक्त 30 ते 45 मिनिटे किंवा 1 तासभर ठेवायचं आहे. हे पूर्ण स्कॅल्पला लावायचं. आणि उरलं असेल ना तर तुम्ही सगळ्या केसांच्या टोकांना सुद्धा लावायचं. म्हणजेच जे एकदम ड्राय झालेले केस असतात ना, ते सुद्धा रिपेअर होतात. एकदम सिल्की आणि खूप शाईन येते. कंडिशनर लावायची अजिबात गरज पडत नाही. पूर्ण केसांना लावल्यानंतर हलकासा मसाज करायचा आहे आणि बघा अर्धा तास ते 1 तास ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. खूप सुंदर केस होतात. तुम्ही अगोदर अनुभवा आणि त्यानंतरच तुमचा विश्वास बसेल. धन्यवाद.